नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते तुमचं सिम्पली मराठीमध्ये। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये घर आणि किचन रिलेटेड काही उपयुक्त टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या आपली रोजची अवघड कामे सोपी करण्यात मदत करतात। चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आजची आपली पहिली टिप महिलांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे, कारण ही टिप आहे लिपस्टिक विषयी। ज्यावेळेस अशी लिपस्टिक आपण लावतो त्यानंतर ओठांवरती लावलेली ही लिपस्टिक पुसताना बऱ्याच वेळ अगदी ओठ हे लाल होत जातात। बऱ्याच वेळ ही लिपस्टिक पुसताना पूर्ण ओठांच्या साईडला अशी पसरते, ती स्किन लाल होते। मग अशा वेळेस ओठ लाल न करता, स्किन जास्त खराब न करता अगदी सहज ही लिपस्टिक जर आपल्याला पुसायची असेल तर त्यासाठी लिपस्टिकवरती आधी थोडंसं पेट्रोलियम जेली म्हणजे थोडंसं वॅसलीन लावा आणि त्यानंतर एखाद्या कॉटनच्या किंवा वाईपच्या मदतीने आता लिपस्टिक क्लीन करा। तर तुम्ही पाहाल वॅसलीन लावल्यामुळे अगदी सहज ही लिपस्टिक साफ होते, स्किनवरती ती पसरतही नाही। आजकाल आपल्या सगळ्यांच्याच किचनमध्ये कांदा किंवा इतर भाज्या कट करण्यासाठी अशा प्रकारचे बरेचसे चॉपर हे असतातच। कांदा, लसूण किंवा काही भाज्या यामध्ये कट केल्यानंतर बऱ्याच वेळा त्या कांद्याचा किंवा भाज्यांचा वास या चॉपरमध्ये राहतो। आता बाहेरचं हे जे भांडं आहे ते तर आपण साबणाने वगैरे स्वच्छ करतोच, परंतु याच्या आतमध्ये जे ब्लेड आहे ते आपल्याला काही व्यवस्थित डेली स्वच्छ करता येत नाही। त्यामुळे या ब्लेडला सुद्धा कांद्याचा किंवा बऱ्याच वेळा इतर भाज्यांचा वास राहतो। त्यामुळे आता हे ब्लेड सुद्धा सहज स्वच्छ कसे करायचे, तर या चॉपरमध्ये हे ब्लेड असंच राहून द्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। त्याचबरोबर काही ड्रॉप भांड्याच्या लिक्विडचे आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर जशा भाज्या चॉप करतो त्याचप्रमाणे हे चॉपर आपल्याला असं काही सेकंदासाठी चालवायचं आहे। तुम्ही पाहाल की हे चॉपर असं चालू केल्यामुळे आतमध्ये जे सोपचं पाणी आहे ते अगदी आतमधल्या ब्लेड त्याचबरोबर या पूर्ण भांड्याला लागलं जाईल आणि त्यामुळे हे जे भांडं आहे आणि ब्लेड आहे ते सुद्धा अगदी छान स्वच्छ होईल। यामधली जी दुर्गंधी आहे ती सुद्धा दूर होईल। आता सगळ्यात शेवटी स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्या। तर आठवड्यातून एकदा तरी चॉपर अशा प्रकारे स्वच्छ करा, त्यामुळे फक्त याचं भांडंच नाही तर ब्लेड सुद्धा अगदी छान क्लीन होतील, कुठलीही दुर्गंधी याला राहणार नाही। आपल्या घरामध्ये असलेले डोअर मॅट्स किंवा किचन मॅट किंवा असे छोटे मोठे कार्पेट्स हे सगळ्यांच्याच घरात तर असतातच। रोज झाडून घेत असताना डेली आपण हे झटकून वगैरे तर घेतोच, परंतु तरीसुद्धा रोजच्या साफसफाईमध्ये यावरती बरेचसे केस, धागे किंवा इतर कचरा, धूळ वगैरे अडकल्यामुळे हे कार्पेट्स किंवा डोअर मॅट्स अगदीच खराब होतात, ते काळपट दिसू लागतात। आता असे हे मॅट्स किंवा कार्पेट स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाकडेच व्हॅक्यूम क्लीनर असेलच असं नाही, किंवा रोज रोज व्हॅक्यूम क्लीनरने आपण हे स्वच्छही करत नाही। मग असे हे डोअर मॅट्स किंवा कार्पेट अगदी 2 दिवसातून एकदा कुठल्याही व्हॅक्यूम क्लीनरचा वापर न करता स्वच्छ कसे करायचे, तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एखादा घरात असलेला जुना कंगवा, जो तुम्ही वापरत नाही आहे, बऱ्यापैकी जुना झाला आहे, किंवा एखादा एक्स्ट्राचा असा अगदी छोटे ब्रिसेस असलेला कंगवा आपल्याला घ्यायचा आहे आणि या कंगव्याच्या मदतीने जेवढे काही आपले डोअर मॅट्स असतील किंवा किचन मॅट्स असतील, छोटे मोठे कार्पेट्स असतील घरातील, हे कार्पेट्स किंवा डोअर मॅट्स या कंगव्याच्या साहाय्याने आपल्याला असे साफ करायचे। तर तुम्ही पाहाल या कंगव्याच्या मदतीने याला जर काही धूळ वगैरे असतील, केस, दोरे किंवा इतर काही कचरा अडकलेला असेल तर या कंगव्याच्या मदतीने तो अगदी स्वच्छ करण्यात मदत होते। तर अगदी 2 ते 3 दिवसातून एकदा जर असा एखादा कंगवा घेऊन घरातील सगळे डोअर मॅट्स किंवा कार्पेट जर आपण असे स्वच्छ केले तर तुम्ही पाहाल या कंगव्याच्या मदतीने या डोअर मॅट्सला जेवढा काही कचरा, धागे किंवा केस वगैरे अडकलेले असतील ते स्वच्छ करण्यास अगदी मदत होते। आपल्या रोजच्या स्वच्छतेमध्ये आपण झाडताना वगैरे असे हे डोअर मॅट्स, कार्पेट झटकून तर घेतोच, परंतु केस किंवा धागे, इतर धूळ हे असे असतात की ते फक्त झटकून साफ काही होत नाही। मग त्यावेळेस रोज रोज हे मॅट्स किंवा कार्पेट्स आपण काही स्वच्छ करत नाही, त्यामुळे अगदी 2 ते 3 दिवसातून एकदा असा एखादा जुना कंगवा जर आपण खास याच्यासाठी ठेवला आणि त्याने 2 दिवसातून एकदा जर असे हे कार्पेट्स, डोअर मॅट्स जर स्वच्छ केले तर याला अडकलेले केस, धागे, धूळ वगैरे स्वच्छ करण्यात मदत होते आणि त्यामुळे हे मॅट्स जास्त खराबही होत नाहीत। आता इथे जर तुम्हाला एखादा जुना कंगवा वगैरे वापरायचा नसेल तर घरात असे बरेचसे क्लिनिंगचे ब्रश आपल्याकडे शिल्लक असतात, जे थोडेफार खराब झाले की ते आपण वापरायचे बंद करतो। तर असे हे क्लिनिंगचे ब्रश जर तुमच्याकडे शिल्लक असतील किंवा कपडे धुण्याचा सुद्धा जुना एखादा ब्रश आपल्याकडे शिल्लक असेल तर तो सुद्धा तुम्ही हे कार्पेट्स किंवा मॅट स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता। तर असे बरेचसे ब्रश आणि कंगवे सुद्धा जर तुम्ही
फेकून न देता त्याचा असा वापर जर तुम्ही मॅट्स कार्पेट स्वच्छ करण्यासाठी 2 दिवसातून एकदा जरी वापरला तरी हे मॅट जास्त खराब होत नाहीत आणि त्यामुळे याला स्वच्छ करायला सुद्धा जास्त आपल्याला मेहनत लागत नाही। तर फक्त एका वस्तूचा वापर करून अगदी छान वेगवेगळ्या पद्धतीचा एकसारखा कांदा कसा कट करायचा हे आज आपण पाहणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला चाकू विळी वगैरे लागणार नाही। त्यासाठी इथे मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत। आता कांदा कट करायचा आहे त्यासाठी सगळ्यात आधी यावरची जी लेयर आहे म्हणजे साल आहे ती आपण काढायची आहे। तर ही कट करण्यासाठी फक्त इथे मी चाकूचा वापर करणार आहे। तर वरची साल आणि त्यावरती एखादी जी लेयर असेल त्यावरती जर काळं फंगस वगैरे असेल ते आपल्याला काढण्यासाठी चाकूचा वापर करायचा आहे। आता कांदा अगदी छान एकसारखा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने कट व्हावा यासाठी इथे आपण घेणार आहोत हे स्लाइजर। बटाट्याचे चिप्स वगैरे करताना काकडी वगैरे कट करताना आपण हे स्लाइजर वापरतो। या स्लाइजरचा वापर करून आज आपण अगदी वेगवेगळ्या पद्धतीने एकसारखे छान कांदे कट करणार आहोत। तर सगळ्यात आधी ही जी साल काढलेला कांदा आहे तो या ब्लेडवरती अशा प्रकारे आपल्याला स्लाइस करून घ्यायचा आहे। तर अगदी छोट्या साईजचं हे जे ब्लेड आहे त्या ब्लेडवरती मी हा कांदा स्लाइस केला आहे। तर तुम्ही पाहाल अगदी पातळ असा एकसारखा कांदा आपल्याला कट झालेला या स्लाइजरनी मिळेल। पुढच्या पद्धतीसाठी साल काढलेला हा जो कांदा आहे तो आपल्याला मधोमध कट करायचा आहे आणि हाच कांदा अर्धा कट केलेला हा कांदा उभा पकडून आता या स्लाइजरवरती आपल्याला अशा प्रकारे स्लाइस करायचं। तर तुम्ही पाहाल अगदी उभे पातळ कापलेले हे कांद्याचे स्लाइस आपल्याला मिळतील जे तुम्ही बिर्याणी पुलावमध्ये वगैरे वापरू शकता। कांदा भजी वगैरे करताना अशा प्रकारे पातळ कांद्याचे स्लाइस आपल्याला हे हवे असतात। या एका सोप्या पद्धतीने भरपूर प्रमाणात एकाच वेळेस तुम्ही हे कांदे असे कट करून घेऊ शकता। पुढच्या प्रकारचा कांदा कट करण्यासाठी आपण हा जो अर्धा कट केलेला कांदा आहे त्याला चाकूच्या साहाय्याने अगदी पुढे आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत। अगदी शेवटपर्यंत द्यायचे नाहीत, फक्त पुढच्या साईडलाच काही कट द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही पाहाल अगदी मोकळा असा हा आतून कांदा झालेला असेल। आता यानंतर हाच कांदा थोडासा उभा पकडून या स्लाइजरवरती असा स्लाइस करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहाल अगदी बारीक असा हा कांदा आपल्याला मिळेल। बऱ्याचशा भाज्या चटण्या वगैरे करण्यासाठी बारीक चिरलेला कांदा आपल्याला हवा असतो। या एका सोप्या पद्धतीने अगदी फटाफट एकसारखा कांदा तुम्हाला चिरलेला या स्लाइजरनी मिळेल। हा जो स्लाइजर आहे याला एक मोठ्या साईजचं ब्लेड मी लावलंय। यानंतर आहे असा अख्खा कांदा आपल्याला या स्लाइजरवरती स्लाइस करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहाल अगदी हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये जशी जेवणासोबत आपल्याला कांद्याच्या रिंग्स किंवा स्लाइस आपल्याला अख्ख्या अशा मिळतात अशाच अगदी छान एकसारख्या स्लाइस तुम्हाला या कांद्याच्या इथे मिळतील। तर इथे तुम्ही पाहिलत अगदी 4 ते 5 प्रकारात फक्त या स्लाइजरचा वापर करून छान एकसारखे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कांदे आपण अगदी मिनिटभरात कट केलेले आहेत। तर कांदे कट करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ थोडा जर उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटन समोरील नोटिफिकेशन बेल सुद्धा नक्की प्रेस करा।